चालू झाली की धूमपडाचे आवाज कमी ठेवायचे असतात. घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडम्हा. अनेक सायास न करी न धर्यास, होईन उदास सर्व भावे. मोक्षामा घरी कामारी ते दास्य, होय सांगवायसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिराम मरणरंगधीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मरुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मंगलभवन अमंगलहारी, द्रवौ दशरथाजर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पाणी. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. थोडं इको अजून कमी कर थोडासा. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन पुण्य सलीला, इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं पुण्यक्षेत्र देहू. या देहू गावामध्ये प्रगट झालेले महाविष्णूच्या अवतार संत श्रेष्ठ वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा 5 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये 5 चरण आहेत आणि या अभंगाचा जर विचार केला तर जगद्गुरु संत तुकोबाराय या अभंगामध्ये श्री परमात्म्याच्या समोर उभं राहून प्रतिज्ञा करतात. या अभंगामध्ये आलेले जे शब्द आहेत त्या शब्दांकडे आपण जर लक्ष केंद्रित केलं तर त्या शब्दावरून लक्षात येतं तुकोबाराय म्हणतात घेईन, करीन, होईन. हे सगळे प्रतिज्ञावाचक शब्द आहेत, भविष्यकाळ वाचक शब्द आहेत. आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं उपास्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून प्रतिज्ञा केलेली आहे. अनेक जन्म भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून भगवंताच्याच बरोबर जो भक्तीचा आनंद उपभोगलेला आहे, तो भक्तीचा आनंद देवाच्या सोबत राहून उपभोगून सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं समाधान झालेलं दिसत नाही. आणि म्हणून तोच आनंद मला परत मिळावा याच्याकरता तुकोबारायांनी भगवंताच्या समोर ही प्रतिज्ञा केलेली आपल्या लक्षात येते. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये 5 चरण आहेत. आपण प्रत्येक चरणाचा जरी समजा 10-10 मिनिटं विचार केला तरी 50 मिनिटं आपली एका चरणावरती जाऊ शकतात. पण आता सगळे चरण या ठिकाणी सोडवणं शक्य नाही. सर्व गोष्टी अनुकूल आहेत, फक्त आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. हे पंखे बंद करता आले तर बघा जरा, मला शांतता लागते थोडीशी. सर्व गोष्टी या ठिकाणी आज अनुकूल आहेत. प्रसन्न चेहऱ्याचे श्रोते आहेत. ज्यांना अभिनव गंधर्व म्हणावं असं सगळे हे माझे
बरं का. वारकरी संप्रदायातील दिग्गज असलेले, गुणवान असलेले सगळे गुणीजन उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगाचार्य अत्यंत तरबेज आहेत. साऊंड सिस्टमचा तर प्रश्नच नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. माझ्यासमोर मंचावरती बसलेले सर्व जवळजवळ कीर्तनकार माझ्यापेक्षा सर्व अधिकाराने ते श्रेष्ठ आहेत. समोर अंबादास महाराज बसलेले आहेत. इकडे आपल्या या संपूर्ण वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष माधव महाराज उपस्थित आहेत. खास या कार्यक्रमासाठी बदलापूरून आलेले आमचे हरिभक्तपरायण अभिमन्यू महाराज आहेत. आणि माझ्याबरोबर गेली 25 वर्षे ज्यांनी राहून परमार्थ केला असे आमचे राजेश महाराज दौने आहेत. आणि सर्वच मंडळी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमासाठी आपण सगळी मंडळी उपस्थित झालेलो आहोत. हरिभक्तपरायण, खऱ्या अर्थाने ज्यांना भजनानंदी म्हणायला हरकत नाही असे भजनानंदी आणि वारकरी संप्रदायामध्ये आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित करून केवळ ते परमार्थ करीत नसून परमार्थ जगत होते असे परमार्थ जगणारे आमचे परम मित्र आणि परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी तीर्थरूप शंकर बाबा शहाडकर यांचं जावई होण्याचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं असे काकडा महर्षी म्हणायला त्यांना हरकत नाही. पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी असे भजनप्रेमी भजनानंदी आमचे हरिभक्तपरायण शत्रुघ्न महाराज पाटील यांचीही 5वी पुण्यतिथी या ठिकाणी आपल्याला आज त्या पुण्यतिथीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा योग प्राप्त झालेला आहे. खरं तर एखाद्या व्यक्तीला महादेव महाराज आपण पाहिलेलं नसतं, त्याला कधी भेटलेलो नसतो, परंतु कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या विषयी तिथल्या लोकांनी सांगितलं म्हणून त्याचं ओढून ताणून वर्णन करावं लागतं. लक्षात आलं की नाही तुमच्या मी काय बोललो? त्याला आम्ही कधी भेटलेलं नसतो, कधी पाहिलेलं नसतं, कधी त्याच्याविषयी ऐकलेलं नसतं, पण तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितल्यामुळं त्यांचं ओढून ताणून का होईना आपण वर्णन करावं लागतं. पण इथे गेली 30 वर्षे मी ज्यांच्याशी परिचित होतो, अगदी मी त्यांना जवळून पाहिलेले आहेत. आमच्या अंबरनाथच्या शिवमंदिरचा सप्ताह सुरू झाला, साधारणतः 94ला तो सप्ताह सुरू झाला मंडळी. आणि तो 94ला सप्ताह सुरू झाला आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन हे परमपूज्य आपल्या महाराजांचं असायचं. आणि काल्याचं कीर्तन महाराजांचं असल्यामुळं या भागातून टेम्पोच्या टेम्पो भरून त्या कार्यक्रमासाठी यायचा, बरं का. आणि साधारणतः 94 सालापासून मी ज्यांना पाहिलेलं आहे सगळी माणसं त्यांना शत्रुघ्न महाराज म्हणायचे, पण मी मात्र त्यांना भाऊजी म्हणत होतो. आणि माझ्या भाऊजी म्हणण्यामुळं सगळा समाज त्यांना जवळजवळ भाऊजी म्हणत होता. असं एक अत्यंत प्रेमळ असलेलं एक व्यक्तिमत्व आमचे प्रेममूर्ती शत्रुघ्न महाराज अगदी कमी वयामध्ये परमार्थ जगून त्यांनी आपला काळ अत्यंत चांगल्या कर्मामध्ये समर्पित करून आपली इहलोकीची यात्रा त्यांनी संपवली 5 वर्षापूर्वी. आणि त्यांच्या मुलांनी, त्यांच्या या कुटुंबियांनी आज एक आपलं कर्तव्य म्हणून, ज्याला पुण्यतिथी खऱ्या अर्थाने म्हणता येते, वर्षे श्राद्ध वेगळं आणि पुण्यतिथी वेगळी. आता पुण्यतिथी आणि श्राद्ध याच्यामध्ये काय फरक आहे? तर ज्याच्या जीवनामध्ये काहीच कर्तव्य नसतं, फक्त जन्माला आला, जगायचं म्हणून जगला आणि आपलं जगातून जायचं म्हणून तो गेला. आणि म्हणून ती व्यक्ती गेल्यानंतर 1 वर्षाने त्याच तिथीला केलं जातं, त्याला म्हणायचं वर्षे श्राद्ध. श्रद्धेन क्रियते इति श्राद्ध. श्रद्धापूर्वक त्याचे कुटुंबीय करतात, त्याला म्हणायचं वर्षे श्राद्ध. आणि पुण्यतिथी कुणाची? तर पुण्यतिथी कुणाची तर ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, पुण्यतिथी त्यांची होते. कुणाची? मी परत एकदा सांगेन, वाईट वाटून घेऊ नका, राग मानू नका, माझं बोलणं थोडंसं स्पष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या बापाची पुण्यतिथी करावी, पण त्याला तुम्ही पुण्यतिथी म्हणू शकता, पण खरं तर ते वर्षे श्राद्ध आहे. पुण्यतिथी त्यांची होते की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये साधना करून निष्काम पुण्य कमवलेलं आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ फक्त पुण्याचा संचय केलेला आहे, ज्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या सानिध्यात गेलेल्या माणसाला पुण्य प्राप्त होऊ शकतं. दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुष, त्याची संगत जरी केली तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. आणि अशी व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते पुण्यकर्म करणारी, तेव्हा त्या पुण्यकर्म करणाऱ्या व्यक्तीच्या ज्या दिवशी ती व्यक्ती गेली त्या दिवशी ती तिथी सुद्धा पावन होते. म्हणून त्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही नुसती त्यांची आठवण जरी केली, त्यांचं स्मरण जरी केलं, तरी ज्ञानोबा म्हणतात 6व्या अध्यायामध्ये, विपाय जरी आठवला चित्ता
तरी दे आपुली योग्यता आणि तया ते प्रशंसिता लाभ अथी. ज्ञानोबाराय म्हणतात आपण त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी त्यांचं स्मरण केल्यानंतर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये एक सद्भावना निर्माण होते. एक आपल्या अंतःकरणामध्ये सद्भावना निर्माण होऊन आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी करायची. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण अशा या 3 गुणांनी मिश्रित असलेली सृष्टी आहे. आणि त्याच्यामुळं संत म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. परंतु या 3 प्रकाराचा विचार केला. राजस प्रवृत्तीचे लोक आहेत, काही तामस प्रवृत्तीचे लोक आहेत, काही राजस आणि तामस असे मिश्रित गुणाने असले काही लोक आहेत. पण एक वर्ग या समाजामध्ये असा आहे की तो केवळ आणि केवळ फक्त सत्व गुणाने परिपूर्ण भरलेला आहे. असा जो सत्व गुणाने परिपूर्ण भरलेला जो व्यक्ती त्याला सज्जन असं म्हणतात. म्हणून रामायणामध्ये, रामायणाच्या बालकांडामध्ये सुजन समाज सकल गुण खानी करहु प्रणाम सप्रेम सुजानी. आता सुजन शब्दाचा अर्थ आहे सज्जन. या समाजामध्ये जे सज्जन लोक आहेत, गोस्वामी म्हणतात मी त्याला नमस्कार करतो आणि मी त्याच्या चरणावरती मस्तक ठेवतो. जे कोणी सज्जन आहेत ते, कारण असे जे सज्जन आहेत त्यांचं वर्णन करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात जसं कापसाचं फूल असतं, फुलातून जेव्हा कापूस बाहेर पडतो, जेव्हा त्या कापसाची जी फुलं असतात त्याच्यातून जेव्हा तो कापूस बाहेर येतो, ते कापूस बाहेर काढताना त्या कापसाचं कसं असतं, ते कापूस हा बाहेरूनही शुभ्र असतो आणि आतमधूनही शुभ्र असतो. म्हणजे फुलातून बाहेर पडणारा कापूस नंतर मात्र तो उपाधीच्या संयोगाने तो मात्र मलिन होतो. आणि म्हणून अशा सज्जनांना त्या कापसाच्या फुलाचं एक कापसाच्या फुलाची उपमा गोस्वामी तुलसीदासांनी दिलेले आहे. सुजन समाज सकल गुण खानी करऊ प्रणाम सप्रेम सुजानी. साधू चरित शुभ सरीस कपासू. ते कापसासारखे असतात साधूचं चरित्र. आणि सद्गुणाने परिपूर्ण असलेले हे संत, यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी सुद्धा पुण्य मिळतं. या अनुषंगाने आज हरिभक्त परायण आपल्या शत्रुघ्न महाराजांची 5वी पुण्यतिथी आहे. आणि त्यांच्या मुलांनी हे कर्तव्य म्हणून, आता कर्तव्याकडे थोडंसं वळतो. कर्तव्य, माणसाचा माणूसपणा हा कर्तव्याने सिद्ध होतो. म्हणून जगातील सगळे ग्रंथ, वेद, पुराण, शास्त्र, स्मृती, श्रुती, स्मृती, उपनिषद, त्याच्यानंतर बाकीचे सगळे ग्रंथ निर्माण झाले असतील. या सगळ्या ग्रंथ निर्माण करण्याच्या मागचा काय हेतू, हे कशासाठी ग्रंथ निर्माण झाले, तर असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर त्याचं उत्तर मी एकच देईन. जगातलं सगळं हे वाङ्मय जे निर्माण झालंय याचं एकच कारण आहे. जगातल्या वाङ्मयाची निर्मिती केवळ आणि केवळ फक्त माणसांना माणसांचं कर्तव्य सांगण्यासाठी त्याची निर्मिती झालेली आहे. विठ्ठल भगवद्गीतेसारखा जन्म. आता सगळ्या ग्रंथांचा विचार करायला आपल्याला वेळ नाही, भगवद्गीतेचा आपण विचार करूया. आता भगवद्गीतेसारखा ग्रंथ का बरं निर्माण झाला, तर लोक म्हणतात अर्जुनाला अर्जुनाचं कर्तव्य सांगण्यासाठी निर्माण झाला. अरे आपण सगळे अर्जुनाच्या पंक्तीत बसा ना. जे अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती
ती कृपा करून संती अवधान द्यावे. तुम्ही पण अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसा ना. माणसाने नेहमी मोठ्यांच्या पंक्तीमध्ये बसावं. मी काल एका माणसाला सल्ला दिला बरं का. तो आला आणि त्यांनी सरळ माझे पाय धरले. काही चुकलं असेल तर मला क्षमा करा म्हणून. मी त्याला सल्ला दिला अत्यंत महत्वाचा. मला असं वाटतं, म्हटलं पाय धरून माझं दर्शन घेण्यापेक्षा जर माझा हात धरून जर माझ्यासोबत चाललास तर तू सुद्धा सद्गुणी होशील आणि आपण दोघे मिळून धर्माचा प्रचार करू शकतो. आणि म्हणून आयुष्यामध्ये कोणाचाही पाय धरण्यापेक्षा त्याचा हात धरायचा आणि त्याच्यासोबत चालायला लागायचं. चांगल्या माणसांच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करायचा. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये आपण सगळ्यांनी जर बसलो तर आपल्याला देखील आपलं कर्तव्य कळेल. तुम्ही अर्जुन म्हणून गीतेचं पारायण करा. मी वारिंगे महाराज आहे, मी दशरथ महाराज आहे म्हणून गीता वाचू नका. मी अर्जुन आहे असं म्हणून ज्या दिवशी गीता वाचाल त्या दिवशी देवाचा आपल्याला प्रश्न आहे. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्य अजुष्टम स्वर्गम अकीर्ती कर्मार्जुन. आम्ही अर्जुनच आहोत या भावनेने ज्या दिवशी भगवद्गीता आम्ही ज्या दिवशी वाचू श्रवण करू त्या दिवशी हा प्रश्न अर्जुनासाठी नाही आमच्यासाठी आहे. कुतस्त्वा, कोण आहेस, काय करतोस, तुझं कर्तव्य काय, आतापर्यंत तू जसा वागला अशा वागण्यामुळे कुणाचं कल्याण झालंय का, असं याच्यापूर्वी कुणी वाचलाय का, वागलाय का तुझ्यासारखा, बरं असं वागल्यामुळे कुणाचं कल्याण झालंय का, तुला कळत कसं नाही. हा प्रश्न अर्जुनासाठी नसून हा प्रश्न आमच्यासाठी आहे. आम्ही प्रवचनकार मांड्या ठोकून ठोकून बोलतो अर्जुनाला, तू आज संग्रामी हरो जिंकिला, देवांत कवचाचा ढो फिडिला, पवाडा तो केला गंधर्वाचा. अरे पण हा प्रश्न तुझ्यासाठी आहे, तू आहेस कोण. आणि म्हणून संकोचनी कार्य झाला असी लहान अर्जुनाला देव आठवण करून देतात, तू आहेस कोण आणि काय वेड्यासारखा वागतो. तसं संत सुद्धा आम्हाला आमच्या कर्तव्याची आठवण करून देतात. आणि म्हणून मनुष्याचं काही कर्तव्य आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान आपल्याला काही तप सांगतात आणि तप सांगत असताना आजचा जो कार्यक्रम आहे हा पुण्यतिथीचा, या पुण्यतिथीचा समावेश भगवंताच्या मुखातून भगवंताने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. भगवान म्हणतात माणसांचं काही कर्तव्य, देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम. आणि याच श्लोकाच्या खाली ज्ञानवरायांची आलेली ओवी की तुमचं शारीरिक तप जर का असेल तर सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवे लागी किर शरीरे लोन कीजे. माणसाचं कर्तव्य देवाची पूजा करणं, ब्राह्मणांची पूजा करणं, संतांचं पूजन करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, जीवनामध्ये कुठल्याही प्राण्याची हिंसा न करणं, आई वडिलांची सेवा करणं हे मनुष्याचं कर्तव्य. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या संबंधाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं आलेलं प्रमाण की जे कोणी देवाची सेवा करतात, जे कोणी गुरुची सेवा करतात, जे कोणी आई वडिलाची श्रद्धापूर्वक सेवा करतात, असा जो कोणी पुरुष आहे त्याला मी माणूस म्हणत नाही तर तो देव आहे असं एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात. माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु. ऐसा जाता ये कभी चारो
शरारू. एकनाथ महाराज म्हणतात धन्य धन्य ते शरीर. आता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखे पुरुष म्हणतात, माता पितरांशी जो करी नमन, एका जनार्दनी देवा समान तो. आई वडिलांना जो नमस्कार करतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या प्रति वर्ष श्राद्धादी कार्यक्रम करतो, त्याची तुलना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज देवाबरोबर करतात. आज या शत्रुघ्न महाराजांची मुलं दोन्हीही अत्यंत एक कर्तव्य दक्ष आहेत. घरामध्ये देवाची सेवा आहे, संतांची सेवा आहे. अंतकरणपूर्वक ते आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करतात. आणि म्हणून मी सुद्धा त्या मुलांना धन्यता देईन, धन्यवाद देईन. आणि आजचा हा अभंग मी चिंतनासाठी निवडलेला आहे. हा परिपूर्ण आमच्या शत्रुघ्न महाराजांच्या जीवनाशी अगदी संलग्न हा अभंग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या संबंधाने हा अभंग मी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करतात, भगवंताच्या समोर प्रतिज्ञा करतात. हो, एक वेळ तुकोबाराय पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेले म्हणजे पहिल्यांदा नाही गेले, तर त्यांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी ही परंपरेने, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. भास्कर महाराज हसले बरं का. कारण पंढरपूरला गेले असं म्हटल्यानंतर काही माणसं म्हणतील पहिल्यांदा गेले का, नाही, तर पंढरपूरची वारी ही त्यांची परंपरा होती. तुकोबारायांचा एक अभंग सुद्धा आहे. कोणता अभंग? तुकोबारायांचा, माझ्या वडिलांची मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा, माझ्या वडिलांचे मेरा सिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंडा, उपवास पारणे राखीला दारवंडा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायादी संत सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आपण. वडील शब्दाचा अर्थ माझा बाप, माझा आजोबा, माझा पंजोबा, आमचे खापर पंजोबा यांनी सुद्धा तुझी वारी केली. आणि वडील शब्दाचा अर्थ इथं आपली परंपरा, वंश परंपरा न सांगता बरं का, वडील शब्दाचा अर्थ संत परंपरा असाही होऊ शकतो. कारण ज्ञानोबारायांच्या गाथेत सुद्धा पंढरपूरची वारी केल्याची प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईना गुढी, पंढरपुरा नेईना पांडुरंगी मन रंगले, पांडुरंग वारी का करायची? माझ्या ज्ञानोबारायांनी वारी केली म्हणून वारी करायची. आमच्यासाठी ज्ञानोबाराय आमचे वडील आहेत. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना, यत प्रमाणम सुकृते लोक सदनु वर्तते, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एरते अनुष्ठिती सामान्य सकळ.
ज्ञानोबाराय आमच्यासाठी वडील आहेत, नामदेव महाराज आमच्यासाठी वडील आहेत, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आमच्यासाठी वडील आहेत, तुकोबाराय आमच्यासाठी वडील आहेत. आणि म्हणून वारी करायची. आणि तुकोबाराय म्हणतात संतांनी वारी केली, माझ्या वाडवडिलांनी वारी केली, आमच्या घरामध्ये वारीची परंपरा ही जुनी आहे. एक प्रमाण तुकोबारायांचं मला एवढं भावलं, एवढं आवडलं प्रमाण, ते तुम्हाला मी प्रमाण सांगतो. ते म्हणतात माझा जन्म वारकऱ्याच्या कुळात झाला म्हणून बरं झालं. हे प्रमाण मला खूप आवडणारं प्रमाण आहे. माझा जन्म वारकऱ्याच्या कुळात झाला म्हणून बरं झालं. एखाद्या श्रीमंताच्या घरी मला जन्म मिळाला असता तर मला त्यांनी पैसे कमवायला शिकवलं असतं, बिल्डिंग कशी बांधायची ते शिकवलं असतं, बरं का, जमीन जागा कशी घ्यायची शिकवलं असतं, हे सगळं शिकवलं असतं. पण वारकऱ्याच्या घरी मला जन्म मिळाला त्याचा परिणाम असा झाला, उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. आमच्या घरी पंढरपूरची वारी आमची परंपरा आहे. महाराज पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन झालं. पुंडलिकाच्या मंदिरासमोर शिवलिंग सुद्धा आहे, त्या शिवलिंगाचे दर्शन कधी गेल्या गेल्या घेत जा. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग, तिथं शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाचंही दर्शन घेत जा. आपल्याला घाई एवढी होते बरं का, आम्ही सगळं ओलांडून थेट देवाच्या जवळ जातो, पण हे सगळं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंग स्वीकार करीत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून या सगळ्याचं दर्शन घेऊन तुकोबाराय पांडुरंगाच्या महाद्वारापर्यंत पोहोचले. आणि महाद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर देवालाही कळालं की माझे तुकोबाराय आलेत म्हणून, आणि माझे तुकोबाराय कधी मला भेटतात अशी आस परमात्म्याला लागली. आणि भगवान विटेवर उभे असून कमरेवरती असलेले हात दोन्ही काढले आणि भगवान आपल्या कपाळावरती हात ठेवून माझे तुकोबाराय कधी मला भेटतात असं लक्ष लावून तुकोबाराय आपल्या महाद्वाराकडे बघू लागले. तुकोबाराय मंदिरामध्ये आले, देवाचं तुकोबारायांचं दृष्टी भेट झाली. देवाला आनंद एवढा झाला, कारण तुकोबारायांसारख्या संतांचीच भगवान वाट पाहतात. वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, आपल्यासारख्यांची नाही वाट बघत भगवान, लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी जायचं, रात्रीच तिथं भात खायचा, आणि द्वादशीच्या दिवशी पहाटे बघावं तर आहे उल्हासनगरला हजर. आपली कशाला वाट बघतो, आपली तो वाट बघत नाही. वाट कुणाची पाहतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, किंवा जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी आहे. तुका म्हणे आईसे आर्त जाचे माने, आर्त जाचे माने, तुका म्हणे आईसे आर्त जाचे माने, तुका म्हणे आर्त जाचे माने, त्याची चक्रपाणी वाट पाहे, त्याची चक्रपाणी वाट पाहे, हे त्याची चक्रपाणी वाट पाहे, त्याची चक्रपाणी वाट पाहे, संपदा नागडे मनाला, लागला कधी आषाढी येते, कधी कार्तिक येते, अशी वाट लावून बसतो बरं का, वाटेकडे दृष्टी लावून बसतो. अशाची वाट भगवान पाहतात. वाट लावणाऱ्यांची वाट नाही बघत तो, बरं का. ज्यांनी परमार्थाची वाट लावली त्यांची कशाला वाट पाहिल तो. ज्याने पंढरपूरच्या वाटेकडे आपली दृष्टी लावलेली आहे बरं का, त्यांची भगवान वाट पाहतात. आणि म्हणून तुकोबाराय आले, देवाला आनंद झाला, कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. आणि मग आलिंगन दिल्यानंतर मग आता मात्र दोघांचा संवाद सुरू झाला. तुकोबाराय कसे आहात म्हटले, ठीक आहे. ठीक म्हणजे अहो ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. मनाने समाधानी असल्यानंतर काय चिंता करण्याची काही गरज आहे. आणि मग तुकोबाराय आता काय तुमच्या मनामध्ये आहे ते माझ्या पुढे तुम्ही स्पष्ट सांगा. आणि तुकोबारायांना असं विचारल्यानंतर भगवंताला तुकोबाराय आता म्हणतात की देवा आता काही नाही शोधिताची नये, म्हणून ओळखितो पाये, आता दिसू नये जना ऐसे करिगा नारायणा. आता कार्य संपलं देवा, आता कार्य संपलं म्हणून तुझी एकदा तुझं दर्शन घ्यावं, तुझी परवानगी घ्यावी, आणि अवतार कार्य संपवावं. आणि तुम्ही मला वचन दिलंय ना, ते वचन मात्र आता तुम्हाला पाळावं लागेल.
असं 41 वर्ष तुकोबारायांचं वय असताना तुकोबारायांना देवाने विचारलं, आता पुढचं प्रयोजन काय? आता काही प्रयोजन नाही, फक्त आता अवतार पूर्ण करावा एवढीच फक्त आता इच्छा आहे. कारण संत महात्मे असतात ना, संत महात्मे हे कार्य झाल्यानंतर थांबण्याची इच्छा करत नाही. आणि मला असं वाटतं की जी शहाणी माणसं आहेत त्यांनी कार्य झाल्यानंतर थांबू नये. कारण शहाणी माणसं कार्य झाल्यानंतर थांबली की मग त्यांची किंमत कमी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे महात्मे असतात, हे कार्य झालं की स्वइच्छेने निघून जातात. तुकोबारायांनी सांगितलं, देवा आता काही इच्छा नाही, आता अवतार संपवावं एवढीच इच्छा आहे. पण देवा तुम्हाला एक सांगतो, जरी समजा आता माझा अवतार संपला, बरं का, जरी माझा अवतार आता पूर्ण झाला तरी मी आज तुमच्या समोर प्रतिज्ञा करतो, मी आज तुमच्या समोर देवा प्रतिज्ञा करतो, जरी माझा हा अवतार संपला तरी मात्र मी काय करीन, मी पुन्हा जन्म घेईन. आणि पुन्हा जन्म घेऊन मी काय करीन, पहिलं चरण घेईना मी जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म आता जरी माझा अवतार संपला तरी सुद्धा तू असं समजू नको की मी अखंड मात्र तुझ्या निज स्वरूपात राहीन. म्हणून देवाला सांगितलं, मी पुन्हा जन्माला येईन आणि पुन्हा जन्माला येऊन मी काय करीन, मी तुझी चरण सेवा करीन, घेईन. हा प्रतिज्ञावाचक शब्द आहे. आता इथे या अभंगामध्ये पुष्कळशे प्रश्न आहेत, बरं का, भरपूर प्रश्न या अभंगामध्ये आहेत. पण सगळ्या प्रश्नांचा विचार करता करता तुम्ही बसून राहाल का, हा मला एक प्रश्न इथं उपस्थित राहिला. तुम्ही बसू शकत नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुकोबारे या ठिकाणी प्रतिज्ञा करतात, घेईन घेईन, मी जन्म घेईन. तुकोबारे देवाला म्हणतात. खरं तर विचार केला तर परमार्थ हा जन्म मरण संपवण्यासाठी परमार्थ आहे. कशासाठी परमार्थ आहे? जन्म मरण संपवण्यासाठी परमार्थ आहे. आणि जन्म मरण संपवण्यासाठी परमार्थ आहे. आणि त्या जन्माला येताना किती दुःख आहे, किती यातना आहेत, जन्म घेताना किती यातना आहेत, जन्म घेतल्यानंतर किती यातना आहेत,
पुन्हा मरताना किती यातना आहेत, हे सगळे प्रमाण आपल्याला तुकोबारायांच्या गाथेमध्ये पाहायला मिळतात, है की नाही. आता जन्माला येताना किती दुःख आहे, किती दुःख. मग जन्माच्या पूर्वी तो गर्भवास आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा घातसे. बर का, काय सांगू गर्भीची यातना, आईच्या गर्भामध्ये काय यातना आहेत, पुन्हा जन्माला येताना किती यातना आहेत, हे सुद्धा आपल्याला तुकोबारायांच्या गाथेमध्ये, ज्ञानोबारायांच्या गाथेत पाहायला मिळतं. आणि जन्माला आल्यानंतर मग पुढे किती दुःख आहे आपलं आपण सगळे अनुभवतोय, हे काही सांगण्याची गरज नाही, आपण रोज अनुभवतोय. आणि मरताना किती दुःख आहे हे आपल्याला अजून कळायला वेळ आहे, थोडस ज्या दिवशी येईल त्या दिवशी कळणार आहे. मग खरं तर जन्म मरण संपवण्यासाठीच परमार्थ आहे. मग जन्म मरण संपवण्यासाठीच जर समजा ज्ञानेश्वर महाराज जर परमार्थ आहे, आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात, घेईन मी जन्म, मी जन्माला येईन. मग आता जन्माला येईन असा तुकोबारा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात, प्रतिज्ञा करतात. मग आता तुकोबारा इथं जन्माला येईन असं भगवंताला म्हणतात. मग जन्माला येणं तुकोबारायांच्या हातात आहे का? तुकोबारायांच्या हातात जन्माला येणं आहे का? असा विचार जर आपण केला तर तुम्ही जरी आडव्या माना हल्ले असतील तरी जन्माला येणं हे जीवाच्या हातात नाही. लक्षात ठेवा, जन्माला कधी यावं हे जीवाच्या हातात नाही, पण जन्माला कधी यावं, कुठं यावं, कुठल्या कुळात यावं आणि कसं जगावं आणि कसा अवतार संपवा याच्यामध्ये मात्र संत स्वतंत्र आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण जीवाचा जर विचार केला तर जीवाच्या ठिकाणी अनइच्छा प्रारब्ध आहे, आपल्या ठिकाणी अनइच्छा प्रारब्ध आहे, आणि साधूच्या ठिकाणी स्वइच्छा प्रारब्ध आहे. आपल्याला अनइच्छा प्रारब्ध असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठं जन्माला यावं हे आपल्या हातात नाही, त्याच्यामध्ये आपण परतंत्र आहोत. मी तुम्हाला हेही सांगतो, जन्माला येणं जर माणसाच्या हातामध्ये असतं, आपल्या इच्छेप्रमाणे जन्म घेणं, कुणी आला असता का आटाळीला, वडवळीला, मोन्याला, आंबिवलीला? माणसाने जागा ठरवून जन्म घेतला असता. ज्या ठिकाणी आज बरं का फुटाफुटाव भाव चाललाय तिथं माणसाने जन्म घेतला असता. आणि म्हणून जन्म घेणं आपल्या हातात नाही, जन्माला येण्यामध्ये आपण परतंत्र आहे. आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणारे भोग, ते भोग टाळण्यामध्ये आपण परतंत्र आहोत, आणि मरण्यामध्ये तर आपण 100% परतंत्र आहोत. विठ्ठल विठ्ठल पण साधू जन्म घेण्यामध्ये स्वतंत्र आहेत, स्वइच्छा प्रारब्ध. येतो जातो मी देवाच्या नाही कमरे गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम, तुझी संग तुका म्हणे गात देव नाम, तुका म्हणे गात आम्ही आमचा अवतार संपवतो. ही तुकोबारायांची भाषा आहे. जन्म घेणेही त्यांच्या हातात आहे, आणि अवतार संपवताना आम्ही जातो आता कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे ते प्रतिज्ञा करण्यामध्ये स्वतंत्र आहेत. ते देवाला म्हणतात मी जन्म घेईन बरं का देवा, बरं का. तुमच्या आमच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही हे काही वेगळ्या भाषेत सांगायला नको. रावणाने अनेक प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या, पण रावणाच्या प्रतिज्ञा फेल गेल्या, बरं का. पण संतांनी केलेल्या मात्र सगळ्या प्रतिज्ञा पूर्ण होतात, कारण ते प्रतिज्ञा करण्यामध्ये स्वतंत्र आहेत. या ठिकाणी या विठ्ठल 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 विठ्ठल
प्रमाण दिलं, पण योग्य प्रमाण दिलं त्यांनी. मला मी सांगत होतो की संत स्वतःहून येतात. मग त्यांनी सांगितलं येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ठीक आहे. मग आता जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर प्रतिज्ञा करतात मी जन्म घेईन. तर आता इथं आश्चर्याची गोष्ट अशी आहे, जन्म मरण तर माणसाच्या वाट्याला आहेच. खरं तर माणसाने ऊर्ध्व गतीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे. कशासाठी प्रयत्न केले पाहिजे? माणसाने अधोगतीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावा की माणसाने ऊर्ध्व गतीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावा? ऊर्ध्व गती. ऊर्ध्व गती शब्दाचा अर्थ आहे माणसाने नेहमी वर जाण्यासाठी प्रयत्न करावा, माणसाने खाली जाण्यासाठी प्रयत्न करू नये. मी पुन्हा विचारीन, सायकल आता राहील नाही, पण सायकलला उताराला पायडल मारावा लागतो का चढावाला पायडल मारावा लागतो? बोला ना. सायकल सायकल तिला खाली पायडल मारावा लागतो उताराला, की चढणीला चढवताना पायडल मारावा लागतो? उभा राहून पायडल मारावा लागतो त्या सायकलला, तेव्हा ती कुठंतरी चढते वर ती सायकल. कारण खाली जाण्यासाठी तिला पायडल मारण्याची गरज नाही. तसं अधोगतीकडे जाण्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज नाही. अधोगती ही सहज प्राप्त होत असते, पण ऊर्ध्व गतीकडे जाण्यासाठी मात्र अतिशय प्रयत्न करावे लागतात. आणि मला वाटते प्रत्येक माणसाने ऊर्ध्व गतीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावा. माणसाचे स्वप्न नेहमी मोठे असावे, लक्षात ठेवा. स्वप्न नेहमी माणसाने मोठे पाहावे. तुकाराम महाराज या ठिकाणी जो विचार करतायत, जन्म घेण्याचा विचार करतात, मोठी कमाल आहे. जगातल्या सगळ्या संप्रदायाचा विचार केला तर सगळे संप्रदाय तुम्हाला मोक्ष कसा मिळेल त्या मोक्षाकडे जाण्यासाठी तुम्हाला मार्ग सांगतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जर जीवनाचा प्रवाह बघितला ना, माधव महाराज तुकोबारायांच्या जीवनाचा प्रवाह, तर इतरांच्या प्रवाहापेक्षा तुकोबारायांचा प्रवाह थोडा उलटा आहे. आपण सगळे प्रवाहाच्या सोबत चालणारे आहोत, बरं का. नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेने समजा माणूस जर वाहत जायला लागला तर माणसं म्हणतात हा वाहून गेला. पण नदी ज्या दिशेने वाहते माणूस त्या दिशेला चालला की माणसं म्हणतात पोहत चालला. आपण सगळे वाहून जाणारे आहोत, पण तुकोबाराय चांगले पोहणारे आहेत, पट्टीचे पोहणारे आहेत. आणि म्हणून इथं गंमत कशी आहे पहा, जगातले सगळे संप्रदाय तुम्हाला मोक्ष कसा मिळेल, मोक्षाचा मार्ग सांगतात. पण इथे तुकोबाराय देवाला म्हणतात मला जन्म घ्यायचा आहे. मोठं नवल आहे. जो मुलगा समजा 4थी मध्ये, मी 8वी मध्ये जाईन असं म्हणणं उचित आहे. 8वीतल्या मुलाने मी आता 10वीला जाईन असं म्हणणं उचित आहे. जो 10वीला आहे त्याने मी 12वी करीन, डिप्लोमा करीन असं म्हणणं उचित आहे. पण ज्याचं ग्रॅज्युएशन झालं तो म्हणायला लागला मी एक दिवस तरी 4थीत बसन. अजून तुम्हाला सांगतो, जो सदस्य आहे ग्रामपंचायतचा, मी एक दिवशी तरी सरपंच होईन म्हणणं उचित आहे. जो सरपंच आहे त्याने मी सभापती होईन म्हणणं उचित आहे. जो सभापती आहे त्याने मी एक दिवशी आमदार म्हणणं उचित आहे. जो आमदार आहे त्याने मी खासदार होईन असं म्हणणं उचित आहे. जो खासदार झाला त्याने आता मी केंद्रीय मंत्री होईन असं म्हणणं उचित आहे. जो केंद्रीय मंत्री झाला त्याने एक दिवशी तरी मी पंतप्रधान होईन असं म्हणणं उचित आहे. पण समजा एखादा पंतप्रधान झाला आणि तो म्हणायला लागला मी एक दिवस तरी सरपंच होईन, तर ही गोष्ट हास्यास्पद आहे, हसण्यासारखी आहे. मग तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी खरं तर सहज मिळणारा जन्म आहे, जो जन्म आपल्याला सहज मिळतो. मग तुकोबाराय तो जन्म मला परत मिळावा अशी इच्छा करतात. खरं तर त्यांनी मी मोक्ष मिळवीन अशी प्रतिज्ञा करायला पाहिजे. पण मोक्ष मिळवीन अशी प्रतिज्ञा न करता मी जन्म घेईन असं तुकोबाराय म्हणतात. मग देवानी तुकोबारायला विचारावं, तुकोबाराय तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही म्हणून? तुकोबाराय म्हणतात जरी समजा मला तू हसला, लोक हसले, तरी मी पुन्हा म्हणेन की मला जन्मच पाहिजे म्हणून जन्म घेईन. पण देवानी विचारलं, अहो जन्माच्या विषयी तुम्ही तक्रार माझ्याकडे केलेली आहे. जन्म किती वाईट आहे, गर्भवास किती वाईट आहे, तुम्ही ती तक्रार केलेली आहे. मग ज्या विषयाची तक्रार तुम्ही केलेली आहे आणि पुन्हा म्हणतात मी जन्म घेईन, ही गोष्ट तुमच्या बुद्धीला तरी पटते का? म्हणजे याचा अर्थ असा आहे, याला व्याकरणाच्या भाषेत म्हणायचं झालं तर वदतो व्याघात दोषः. तुमच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्हीच मला एक दिवशी सांगितलं, देव माझ्या पुढे येऊन सांगितलं की देवा या गर्भातले यातना अतिशय भयानक आहे. मगाचं प्रमाण पुन्हा म्हणता येईल, काय सांगू गर्भीची
यातना हे तुम्ही मला सांगितलेलं आहे. मग आता जन्म घेण्याच्या पूर्वी गर्भवास भोगावा लागतो, जन्माच्या यातना भोगावे लागतात. मग एवढं सगळं तक्रार तुम्ही केल्यानंतर पुन्हा म्हणतात मी जन्म घेईन. देवाला म्हटले ऐका, मी का जन्म घेईन म्हणतो तर त्याचं उत्तर तुला एक सांगतो देवा. त्याचं कारण असं आहे, जन्माला येणं हे वाईटच आहे, जन्माला येणं हे चांगलं नाही. पण जन्माला येऊन माणूस होणं हे वाईटातलं चांगलं आहे. आणि माणूस होऊन तुझी चरण सेवा घडणं हे तर चांगल्यातलं चांगलं आहे. आणि म्हणून देवा मी जन्म घेऊन माणूस होईन आणि माणूस होऊन तुझी चरण सेवा करीन असं देवाला म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता आणखी तुम्हाला एका वेगळ्या दृष्टीने सांगतो. तुकोबाराय म्हणतात जन्माला येणं तसं वाईटच आहे, पण जन्माला येऊन माणूस होऊन तुझ्या चरणाची सेवा करणं हे खूपच चांगलं आहे. आणि तुला खरं सांगतो, जगामध्ये कुठं सुख नाही ना, ते सुख तुझ्या चरणाजवळ आहे, लक्षात ठेवा. आणि या संपूर्ण विश्वाने, या संपूर्ण सगळ्या मानव मात्राने ज्या लक्ष्मीच्या मागे धावावं, ती लक्ष्मी सुद्धा तुमच्या चरणाची अपेक्षा करते. तुम्ही तुझ्या चरणाची अपेक्षा का करू नये. आणि म्हणून लक्ष्मी आईसी जयाची दासी, जिने तुमचे पाय धरलेले आहेत, लक्ष्मी सारखी जर तुमची दासी होते तर मी सुद्धा तुमच्या चरणाजवळ राहीन आणि तुमच्या चरणाजवळ असलेलं सुख मी अखंड भोगीन. तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख, सर्व आहे तुझे पायी सुख. बोला 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 बोला. सर्व आहे तुझे पायी सुख. तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काय न मागे आणि तुझे पायी सुख सर्व घे, तुझे पायी सुख सर्व घे. गोड तुझे, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. आता पुढे चालत, दृष्टी पुढे आईची तू राहे. आता दृष्टी पुढे आयसाची तू राही याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. आणि आता जे मी प्रमाण बोललो हे सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती, त्यातलं शेवटचं चरण आहे. गोड तुझे रूप हेच त्याचं दुर्लभ आहे. असू द्या, कधी कधी रेंज जाऊ शकते, मोबाईलची नाही तर माणसांची सुद्धा जाते, हे आपल्या लक्षात आलं असेल. विठ्ठल विठ्ठल. विडाला 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 विडाला. आता गंमत कशी आहे पा, तुझे पायी सुख सर्व आहे. आता सर्व सुख शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये दुःखाचा लवलेश नाही त्याला म्हणायचं सर्व सुख. मग तुझ्या चरणाजवळ असलेलं सर्व सुख, ज्याच्यामध्ये थोडं सुद्धा किंचित सुद्धा दुःख नाही, अशा प्रकारचं शुद्ध सोलीव सुख आम्हाला मिळत असेल तर त्याच्यासाठी गर्भवासाचं दुःख भोगायला आम्ही तयार आहे, देवाला म्हणतात. आणि म्हणून जर तुझे चरणाची सेवा मिळत असेल ना तर गर्भवासाच्या दुःखाची आम्ही तक्रार नाही करणार, बरं का. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आम्हाला त्या गर्भवासाच्या दुःखाची काही सुद्धा चिंता नाही, भय नाही. जन्म घेता मोक्ष सुखानु, आम्हाला त्या जन्माचं सुद्धा भय वाटत नाही. तुझ्या चरणाची सेवा मला मिळेल ना याच्यासाठी मी जन्म घेईन असं तुकोबाराय देवाला म्हणतात. बरं, देवानी विचारलं माझ्या चरणाची सेवा तुम्ही करून आणखी काही कराल का. मग जन्माला येऊन मी तुमच्या चरणाची सेवा तर करीनच, पण आणखी मी काय काय करीन दुसऱ्या चरणामध्ये. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन,
हरिनाम हो हो मी काय करीन तुमची चरण सेवा तर करीनच पण नुसती चरण सेवा नाही करणार तर चरण सेवा केल्यानंतर मी हरिनाम कीर्तन सुद्धा करीन. तिथं तुकोबारायांनी निर्देश केला तो हरिनाम कीर्तनाचा निर्देश केला. मी कोणतं कीर्तन करीन नुसतं कीर्तन म्हटले असते तर तिथं ते सदोष लक्षण ठरलं असतं पण तुकोबारायांनी नुसत्या कीर्तन शब्दाचा प्रयोग न करता मी कोणतं कीर्तन करीन हरिनाम कीर्तन करीन. आता इथं हरिनाम कीर्तन करीन असं ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात तर तिथं बाकीचे सुद्धा कीर्तन असले पाहिजेत याचा साहजिकच विचार येतो. मग हरिनाम कीर्तन करीन असं म्हणतात मग बाकीचे सुद्धा कीर्तन आहेतच की बरं का. आणि नवविधा भक्तीमध्ये तुम्हाला सांगतो कीर्तन ही एक भक्ती सांगितलेली आहे. भक्त प्रल्हादाने आपल्या पित्यासमोर सांगताना 9 प्रकारच्या भक्तीचा उल्लेख केला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनात अशी कीर्तन भक्ती आहे. आणि भगवंताने सुद्धा 9व्या अध्यायामध्ये कीर्तन भक्तीचं चिंतन अर्जुनाच्या समोर स्पष्टीकरण केलेलं आहे. माझे जे भक्त आहेत मला समर्पण झालेले ते काय करतात सततम कीर्तयंतो माम यतंत शदृढव्रतः ते सतत कीर्तन करतात. मग आता तुकोबाराय म्हणतात कीर्तनाचे प्रकार अनेक आहेत पण अनेक कीर्तन जरी असली तरी आता मात्र 4 कीर्तनं ही प्रमुख मानली जातात. मग त्याच्यामध्ये कोणती 4 कीर्तनं मग पहिलं कीर्तन आहे ते स्वरूप कीर्तन, दुसरं कीर्तन आहे ते गुण कीर्तन, तिसरं कीर्तन आहे ते लीला कीर्तन आणि चौथ्या क्रमांकाचं कीर्तन आहे त्याला म्हणायचं हरिनाम कीर्तन. आता ही बाकीची कीर्तनं जे स्वरूप कीर्तन परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन करणं याला म्हणायचं स्वरूप कीर्तन, भगवंताच्या गुणांचं वर्णन करणं गुण कीर्तन, परमात्म्याच्या लीलांचं वर्णन करणं अर्थात काल्याचं कीर्तन हे लीला कीर्तन आहे. आणि तिसरं आहे चौथ्या क्रमांकाचं कीर्तन आहे हरिनाम कीर्तन. मग तुकोबाराय म्हणतात मी हरिनाम कीर्तन करीन. मग तुकोबाराय तुम्ही हरिनाम कीर्तन करण्याचा निर्णय का घेतला तर तुकोबाराय म्हणतात हरिनाम कीर्तन करण्याचा निर्णय मी याच्याकरता घेतला कारण बाकीचे सुद्धा कीर्तनच आहेत पण ते कीर्तन करीत असताना थोडीशी अडचण आहे. आता कोणती अडचण आहे तुकाराम महाराज तर आता ती अडचण मी तुमच्या समोर सांगतो. स्वरूप कीर्तन. आता स्वरूप कीर्तन आता पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून असा उभा आहे आणि आपण देवळामध्ये गेलो आणि समजा मंदिरामध्ये आता कुणीच नाही आपण एकटेच त्या मंदिरामध्ये आहोत आणि आपण ठरवलं की आता या देवाच्या स्वरूपाचं आपण वर्णन करावं आणि स्वरूपाचं वर्णन करता करता आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग गायला सुरुवात केली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा गायला सुरुवात केली. पण गात असताना तेवढ्यामध्ये आपलं मागं लक्ष गेलं एक निर्गुणवादी माणूस तिथं आला आणि निर्गुणवादी माणूस मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज हे तुम्ही जे देवाचं वर्णन करता हे सगुणाचं वर्णन आहे. वास्तविक हे सगुण रूप देवाचं मूळ रूप नसून परमात्मा हा मूळचा निर्गुण आहे आणि म्हणून आता तुम्ही सगुणाचं वर्णन करताय पण परमात्म्याला रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही भेद नाही सुंदर नाही आंधळा नाही बैरा नाही ठेंगणा नाही खुजा नाही. मग असा तो परमात्मा आहे तुम्ही खुशाल त्याचं वर्णन करताय. मग आता परमात्मा सगुण का निर्गुण अशा प्रकारची द्विधा मनस्थिती निर्माण होते
आणि थोडीशी अडचण निर्माण होते त्या ठिकाणी. चला पुढे. आता गुण कीर्तन करावं तर परमात्म्याचे अनंत गुण आहेत. अनंत अवतार घेतल्यामुळे त्याच्या ठिकाणी अनंत गुण आपल्याला पाहायला मिळतात. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, भोपाळीच्या अभंगामध्ये, चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी. त्याच्याकडे अनंत गुण आहेत, गुणांची खाणी आहे. आणि परमात्म्याचे अनंत गुण असल्यामुळे तुम्ही कोणत्या गुणांचं वर्णन करणार? एकाच करावं तर दुसरा गुण तसा शिल्लक राहतो. आणि भगवान 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर वसती जेथ. असे परमात्म्याचे 6 प्रमुख गुण आहेत. मग त्याचे कोणत्या गुणाचं वर्णन करावं? चला पुढे. लीलांचं वर्णन करावं तर परमात्म्याच्या लीला परमात्म्याच्या नाभीतून प्रगट झालेल्या ब्रह्मदेवालाच नाही कळाल्या तर आपल्याला कशी त्या देवाची लीला कळेल? जर देवाची लीला जर ब्रह्मदेवाला कळाली असती तर देवाची गायी वास्त्र ब्रह्मदेवाने चोरून नेली असती का? आणि म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या लीला कळत नाही. आणि म्हणून त्याचं लीला कीर्तन करणं सुद्धा थोडंसं अवघडच काम आहे. त्याच्या अनंत लीला आहेत, अनंत गुण आहेत आणि त्याचे सगुण आणि निर्गुण असे 2 रूप आहेत. त्याच्यामुळे ही 3ही कीर्तन थोडासा अडचणीचा भाग आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिनाम कीर्तन याच्या करता करीन का? तुका म्हणे सोपे आहे सर्व पुण्या तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धन घेतो येते घेतो ते नलतीचे लोसे सर्व नलतीचे लोसे साधन आहे, पण फलश्रुती मात्र त्याची मोठी आहे बरं का. साधन सोपं असलं म्हणजे त्याची फलश्रुती सुद्धा तेवढी कमी दर्जाची आहे असं कोणी समजू नये. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, साधन सोपं आहे आणि सोपं साधन हरिनाम कीर्तन आहे. पण ते हरिनाम कीर्तन मी करीन. हरिनाम कीर्तन शब्दाचा अर्थ आहे भगवंताचे गुणानुवाद गाणे. आता देवाचं भजन करणं याच्यामध्ये काय कठीणपण आहे मला तुम्ही सांगा बघू. काही कठीण. आता स्वरूप कीर्तन करायचं झालं तर परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान असावं. गुण कीर्तन करायचं झालं तर परमेश्वराच्या गुणांचा अभ्यास असावा. लीला कीर्तन करायचं झालं तर पूर्ण भागवताचं श्रवण करता करावं लागेल. पण हरिनाम कीर्तन करण्यासाठी काहीच करण्याची गरज नाही ना. जिथं आहात तिथं सुद्धा करू शकता. बरं तुम्हाला ठीक आहे, बसून नाही करायची इच्छा झाली तुम्ही उभं राहून करू शकता. उभं राहून करायचा कंटाळा आला तुम्ही झोपून करू शकता. बरं तुम्हाला झोपून करता नाही आलं तर तुम्ही जेवताना करू शकता. जेवताना तुम्हाला करायचा कंटाळा आला तर तुम्ही बरं का रस्त्याने चालता चालता करू शकता. आणि म्हणून मला एकाने प्रश्न विचारला, महाराज मी असं ऐकलंय का भजन करताना माणसांनी एकाच ठिकाणी बसून भजन करावं, पण मला थोडासा त्रास आहे. म्हटलं मला बसून नाही भजन करायला थोडंसं जमत, थोडासा मणक्यामध्ये माझ्या गॅप आहे. पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला कुणी प्रश्न विचारला की कीर्तन चालू असताना तू असा मस्त अंग टाकून झोपतोस, मग झोपल्यावर कीर्तन केल्यानंतर सुद्धा फळ मिळतं असं काही तुमच्याकडे प्रमाण आहे का? आहे ना प्रमाण आपल्याकडे बरं का. तुम्ही झोपून सुद्धा कीर्तन ऐकू शकता. मग तुम्ही असं करू नका बरं का पुढच्या वेळेला, नाही तर म्हणाल बा यांनी सांगितलं आम्हाला. ज्याला खरोखर त्रास आहे त्यांनी झोपलं तरी हरकत नाही, आणि त्रास नसताना झोपले तर त्रास झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी सांगतो. म्हणून तुम्ही झोपून सुद्धा कीर्तन ऐकू शकता, कीर्तन करू शकता. महाराज झोपून कीर्तन केल्यानंतर
झोपून भजन केल्यानंतर, झोपून माळ जपल्यानंतर महाराज आम्हाला काही फायदा होऊ शकतो का? असं काही प्रमाण आहे ना? प्रमाण कोणतं प्रमाण? निजल्याने गाता उभा नारायण निजल्याने गाता उभा नारायण पैसल्या कीर्तना करिता डोळे. हे प्रमाण त्याच्यासाठी आहे, ज्याला जो झोपून कीर्तन केल्यानंतर फळ मिळेल का, त्याला त्रास आहे, त्याच्यासाठी हे प्रमाण आहे. लोक नुसती संधीची वाट बघतात, संधी शोधतात लोक नुसती. बरं का? एकाला म्हटलं 4 दिवस झाले तू चंद्रभागेवर गेलाच होत नाही रे अजून. 4 दिवस झाले पंढरपूरला येऊन चंद्रभागेवर गेलासच नाही. तो म्हटला मी कीर्तनामध्ये असं प्रमाण ऐकलंय बरं का, सकाळी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. लोक संधीची वाट बघतात. बरं का? एकदा माझं वांगणीला कीर्तन होतं स्टेशनच्या बाजूला, आणि त्या कीर्तनामध्ये 7 ते 9 कीर्तन आणि शेवटची गाडी होती 8:45ची गाडी होती. लांबच्या लोकांना जायला साधन नव्हतं. मी म्हटलं ज्यांना गाडीला जायचं असेल ते उठले तरी चालतील. 99% मांडव खाली झाला. शेवटी मला ज्ञानेश्वर माऊली भजन करून कीर्तन संपावं लागलं. लोक संधीची वाट बघतात. आता का सगळ्याच लोकांची गाडी असेल का? नाही. पूर्ण मंडप खाली झाला. तसं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात निजल्याने गाता उभा नारायण. तुम्ही कुठेही भजन करू शकता. आणि म्हणून महाराज म्हणतात अत्यंत सोपं हरिनाम कीर्तन, आणि शिवाय ते कीर्तन देवाला आवडणारं कीर्तन आहे. आम्ही जेव्हा हरिनाम कीर्तन करतो ना, तेव्हा तेथे असे देव उभा, तिथे देव उभा राहतो. त्याला कीर्तन अतिशय आवडतं, हरिनाम कीर्तन. आता तुकोबाराय म्हणतात मी हरिनाम कीर्तन करीन. आता या अभंगामध्ये जर विचार केला तर आपल्याला प्रामुख्याने असं लक्षात येईल की तुकोबारायांनी अभंगामध्ये भक्तीचे 4 प्रकार केलेले आहेत. किती प्रकार केले? 4 प्रकार तुकोबारायांनी अभंगामध्ये भक्तीचे केलेले दिसतात. एक पहिला प्रकार चरण सेवा करीन, 2 हरिनाम कीर्तन करीन, 3 संतांचं पूजन करीन, आणि 4 तुझ्या महाद्वारामध्ये मी लोटांगण घालीन. विठ्ठल 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 विठ्ठल. एका अभंगामध्ये तुकोबारायांनी भक्तीचे 6 प्रकार केले, आणि तो अभंग जवळजवळ सगळ्यांच्याच पाठ आहे. कळलं ना? त्याच्यामध्ये तुकोबारायांनी भक्तीचे 6 प्रकार केले. जे माळकरी आहेत त्यांच्या सुद्धा पाठ्यातलं आहे, जे माळकरी नाही त्यांच्या सुद्धा तो अभंग पाठ्यातला आहे. तुम्हाला सांगतो, जे शाकाहारी आहेत त्यांच्या सुद्धा पाठ्यातला आहे, जे मांसाहारी आहेत त्यांच्या सुद्धा पाठ्यातला आहे, जे कधीच कीर्तनाला येत नाही त्यांच्या सुद्धा पाठ्यातला आहे. असा तो अभंग कोणता? त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी भक्तीचे 6 प्रकार केले. घालीन लटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूपा तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन हवे ओळीन म्हणे नमा. घालीन लटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूपा तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन हवे ओळीन म्हणे नमा. चरणाचा अभंग आहे. घालीन लोटांगण 1, वंदीन चरण 2, डोळ्याने पाहिन रूप तुझे 3, प्रेमे आलिंगीन 4, आनंदे पूजिन, आणि शेवटची भक्ती भावे ओवाळीन. लक्षात ठेवा. म्हणजे हा अभंग जवळजवळ सर्वांच्याच पाठ्यातला आहे, नाही का कोणाच्या पाठ्यातला. आणि गणपती बसवतात त्यांच्या तर हमखासच पाठ्यातला. बरं का? असं आहे. त्या आरतीची सुद्धा मोठी मजा आहे. एक म्हणतो फळीवर वंदना. काय? फळीवर वंदना. फळीवर कशी काय वंदना बसतात?
सोंड आहे, सर्व सोंड सर्व सोंड सर्व सोंड म्हणता काही लोक. काय करावं आता, अवघड समस्या आहे. एक दोघांमध्ये तर भांडणच चालली होती. कशावरून? आरतीवरून भांडणं चालली होती. ही आरती म्हटलं आपल्या समाजाच्या माणसाने लिहिलेली आहे. कोणी? दर्शन म्हात्रे नावाच्या माणसाने लिहिलेली आहे. दर्शन म्हात्रे. अरे दर्शन दुसरा म्हटला त्याचा तसा अर्थ नाही. दर्शन म्हात्रे मन तया होय मुक्त असं आहे. तो म्हटला दर्शन म्हात्रे होता ना, त्याच्या बापाने सुद्धा आरती लिहिली. कुठली? पांडुरंगाची आरती. मग त्याच्या बापाचं नाव काय? हेळा म्हात्रे. दर्शन हेळा म्हात्रे तया होय मुक्ती. काय करणार? म्हणजे गणपतीची आरती दर्शन म्हात्रेने लिहिली आणि त्याची आरती त्याच्या बापाने लिहिली. म्हटला काय करावं. आणि किती वाट लावतात तुम्हाला सांगतो. आता हे घालील लोटांगण झालं ना, मग तर बघण्यासारखीच मजा आहे. मग त्याच्यानंतर काय सांगावं आता तुम्हाला, जाऊ दे. काय न वाचा मनसे उंदऱ्या, काय माणसं चुकीचं बरळतात. जाऊ दे, सोडून द्या विषय. तो घालील लोटांगण सगळ्यांच्याच पाठ्यातला 2 चरणाचा आहे. त्याच्यामध्ये 6 प्रकारची भक्ती नामदेव महाराजांनी सांगितलेली आहे. आता त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा इथं 4 भक्तीचे प्रकार केले. पहिला प्रकार चरण सेवा, दुसरं तुझं हरिनाम कीर्तन, तिसरी संतांचं पूजन. मग देवांनी विचारलं माझी चरण सेवा, माझं हरिनाम कीर्तन, मग संतांचं पूजन तुम्ही का करणार? तुकोबाराय म्हणतात मी संतांचं पूजन या करता करणार. अरे संतांचं पूजन करणं म्हणजे तुझंच पूजन केल्यासारखं आहे. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची वेगळे असतील पण असायला मात्र तूच आहेस आणि याचं मला ज्ञान आहे. आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा पूजन करीन. आणि असं मला माहिती आहे की तुझी चरण सेवा केली, तुझं भजन केलं, पण संतांचं पूजन जर नाही केलं तर तुला आवडत नाही. आणि म्हणून याची मला कल्पना आहे, संतांची पूजा केली तर तुला मात्र अतिशय आवडते. आणि म्हणून त्या संतांच्या पूजेमध्ये तुझ्या सेवेचा अंतर्भाव आहे. म्हणून मी संतांचं पूजन करीन. आणि पुढे म्हणतात घालीन लोटांगण महाद्वारी, मी महाद्वारामध्ये लोटांगण घालीन तुझ्या. आता इथं लोटांगण घालणं याचा अर्थ असा आहे, आपण परिपूर्ण भगवंताला समर्पण होणं. लिंग का प्रतिमा दिठी देखत घेऊ अंगेष्टी, लोटी जे का काठी पडली जैशी. देवासमोर मी सरळ लोटांगण घालीन महाद्वारामध्ये. पण महाद्वारामध्येच लोटांगण का घालणार? 2 फायदे होतील. एक, मी तुला समर्पण झालो बरं का, एक माझी समर्पण भक्ती केल्याचं पुण्य मला प्राप्त होईल. आणि दुसरं, तुझ्या महाद्वारामध्ये जे कीर्तन करतात ना हरिदास, महाद्वारी वैष्णव जन पूजा सामुग्री घेऊन, किंवा सभा मंडपी कीर्तन घोष, संतांच्या सेवेत तुझ्या सेवेचा अंतर्भाव आहे. आणि महापुरुषांच्या चरणाची धूळ माझ्या शरीराला लागावी याच्याकरता महाद्वारामध्ये मी लोटांगण घालीन लोटांगण महाद्वारी. आणि तुला हे सांगतो देवा, मग मात्र मला तू कुठेही जन्माला घातलंस तरी मग तक्रार करणार नाही. काय म्हणतात देवाला? मी जन्म घेईन, पण हे सगळं मला मिळत असेल ना तर मला तू कुठेही जन्माला घाल. अभंगाचं 3रं चरण. आनंद निर्भर असो बहुत ठाई, आनंद निर्भर असो बहुत ठाई, आनंद निर्भर असो बहुत ठाई, आनंद
हरिनाम कीर्तन संकटाचे भूषण आनंद निर्मळ असं भक्त नाही सुख दुःख नाही जाणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हे जर मला मिळत असेल तर मग कुठेही जन्माला घाल. आनंदे निर्भय असो भलती ठाई. मी भलती ठाई म्हणजे कुठेही जन्म दिला मी तक्रार करणार नाही आणि म्हणून मना येईल तो जन्म दी. भलते कुळी भलते ठाई. एकदा काय चाललं हो मागे इकडं? विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आम्ही मधल्या काळामध्ये या 2-3 महिन्यापूर्वी एका गावाला कीर्तनासाठी गेलो कोकणामध्ये. मला वाटतं मी सांगितलेला किस्सा आहे. आणि क्लास सुटला का? बर ठीक आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेल्यानंतर कीर्तन होतं. आम्हाला वाटलं 7 ते 9 आहे पण आम्ही लवकर पोचलो, 6 वाजता पोचलो. पण तिथं गेल्यानंतर कळलं की कीर्तन हे 8:30 ते 10:30 आहे म्हणून. आणि आता कुठे फिरावं म्हणून असा प्रश्न पडला. म्हणून ते लोक म्हटले चला तुम्हाला आम्ही बंदरावर घेऊन जातो. कुठं? बंदरावर. आणि म्हणून आम्ही बंदरावर गेलो. बंदर काय तुम्हाला सांगायला नको, बंदराशी आपला खूप संबंध आहे सगळ्यांचा. आता तिथं बंदरावर गेल्यानंतर तिथं संध्याकाळी लिलाव असतो तिथं. आणि लिलाव असल्यामुळे ते सगळं बघताना बरं का वास घेवतच नव्हता खरा म्हणजे. पण तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी आम्ही ते सगळं बघत होतो. आणि हे सगळं बघता बघता संध्याकाळी 7-7:30ला दिवस मावळला आणि निघून गेलो. 8:30ला कीर्तन सुरू झालं. आणि 8:30ला कीर्तन सुरू झाल्यानंतर माझ्या समोर जे बंदरावरती मासळी विकीत होते तेच लोक सगळे कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे होते. म्हणजे जे त्या लिलावामध्ये जे मच्छीचा व्यवसाय त्यांचा चालू होता विक्रीचा, ते सर्व संध्याकाळी माझ्यासमोर टाळ घेऊन उभे होते. शेकडो टाळकरी मी बघितले. आणि मग त्या ठिकाणी मला हे तुकोबारायांचं प्रमाण आठवलं. जर आम्हाला तुझी भक्ती मिळत असेल तर आम्हाला तू कोळी समाजात जन्म दे, नाही तर आगरी समाजात जन्म दे, आम्हाला कुठेही जन्म दे, आम्ही तक्रार करणार नाही. आम्हाला ब्राह्मणाचाच जन्म भेटला पाहिजे असं काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात आम्हाला कुठेही जन्म दिलास तरी आम्ही तक्रार करणार नाही, तिथं आनंदाने आम्ही सुखाने राहू. म्हणून आनंदे निर्भय असो भलते ठाई. आणि एकदा हे सगळं मिळाल्यानंतर सुख दुःखाची काय तक्रार करायची देवा? बरं का, दुःखेश्वर नुद्विग्न मना सुखेश विगत स्पृहा. आणि म्हणून दुःखाची तक्रार करणार नाही आणि सुखामध्ये काही जास्त हर्ष मानणार नाही. हे सगळं मिळाल्यानंतर देवाला म्हणतात. आणि पुढे जाऊन देवाला म्हणतात आता काही सायास करणार नाही. अनेक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे. मग देवानी विचारलं महाराज सगळे जगातले संप्रदाय मोक्षाच्या मागे धावतात आणि तुम्ही खुशाल जन्म घेऊन माझी भक्ती करण्याचा विचार करता. तुकाराम महाराज म्हणतात ज्या मोक्षाचा विचार बाकीचे संप्रदाय सांगतात तो मोक्ष तर आमच्या घरी प्रत्यक्ष राबतो. आम्ही सांगू तसं तो काम करतो. अभंगाचं मोक्ष मघारी कामारीत नासी मोक्ष मघारी कामारीत दासे मघारी कामारीत
बोला बोला बोला. घालीला लोटांगण
श्री देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. अभंगाच्या प्रत्येक चरणाचा थोडा थोडा अर्थ सांगितला. शेवटचं चरण आहे मोक्ष आम्हा घरी कामारिते दास्य. मोक्ष आमच्या घरी दास्यत्व करतो तुकोबाराय म्हणतात. अरे मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. असा जो मोक्ष परमानंद रूप असलेला जो मोक्ष आहे तो तर आमच्या घरी दास्यत्व करतो. म्हणजे आता इथं आपल्या घरी एखादा नोकर असतो, चाकर असतो, सेवक असतो, तो आपण सांगू तसं वागतो कारण तो आपल्या स्वाधीन आहे. मग इथं तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष आमच्या स्वाधीन आहे. म्हणजे आम्ही मोक्षाला आमच्या स्वाधीन ठेवलेला आहे. आम्ही जरी समजा जन्माची इच्छा करीत असलो तरी असं समजू नको की आम्हाला मोक्षाचा परिचय नाही म्हणून. अरे उलट मोक्ष आमच्या स्वाधीन आहे. आम्ही जर ठरवलं कोणालाही मोक्ष द्यायचं तर आम्ही कोणाला देखील मोक्ष देऊ शकतो. म्हणून ज्ञानोबारायांची भाषा कशी आहे, तो जेवता दृष्टी पाहे तेवता सर्व सुखाची वृष्टी होय. तो म्हणेल तिकडे जाये महाबोधू. जर संतांनी ठरवलं तर ते 4 पायाच्या रेड्याला सुद्धा मोक्ष देऊ शकतात. संतांनी ठरवलं तर गणिकेच्या घरी जन्माला आलेल्या एखाद्या मुलीला सुद्धा ते मोक्ष देऊ शकतात. संतांनी ठरवलं तर ते दरोडेखोराला सुद्धा मोक्ष देऊ शकतात. अशा प्रकारचा मोक्ष त्यांच्या स्वाधीन आहे. पण तरी सुद्धा महाराज म्हणतात आम्हाला भक्तीचा आनंद उपभोगायचा आहे आणि म्हणून त्या मोक्षापेक्षा सुद्धा आम्हाला भक्तिसुख भोगण्यामध्ये अधिक रुची आहे. याच्याकरता तुला म्हणतो मी जन्म घेईन आणि पुन्हा जन्म घेऊन तुझी चरण सेवा करीन. आमचे हरिभक्त परायण शत्रुघ्न महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर त्यांचं सुद्धा जीवन अगदी अभंगाला तंतोतंत समर्पक असलेलं त्यांचं जीवन. आणि केवळ ते नुसते वारकरी नव्हते, केवळ फक्त काकडा करणारे नुसते भजनी नव्हते, तर ते गेल्यानंतर त्यांच्या वह्या जेव्हा सिद्धेशने बघितल्या तर त्या अनेक वह्यांमध्ये त्याने अनेक प्रकारचं विस्ताराने चिंतन सुद्धा लिहिलं होतं. आणि त्या अनेक वया कीर्तन सुद्धा ते लगेच ओळखायचे. या महाराजाला काही येत नाही म्हणायचे, लगेच ताबडतोब लगेच म्हणायचे. बऱ्याचदा असं कीर्तनाला आपण बसलो का ते म्हणायचे काय आहे नाही त्याला कीर्तन जमलं. त्याचा अर्थ म्हणजे त्यांनी कीर्तन चांगलं केलं नाही असं ते का म्हणायचे की त्यांना अपेक्षित असलेलं जे चिंतन ते चिंतन कीर्तनामध्ये कोणी मांडलं नाही तर लगेच ते रोखोक म्हणायचे. आणि आम्हाला त्यांचा खूप अनुभव, अनेक वर्ष जवळजवळ 12-13 वर्ष आणि आपल्या पायी दिंडीमध्ये आपल्या दिंडीचं त्यांनी नेतृत्व केलं. त्यांचा एक वेगळा अधिकार होता, त्याच्यामुळं दिंडी शोभून दिसायची. ते गेल्यानंतर कुणी गेल्यानंतर कार्य थांबत नसतं, पण खऱ्या अर्थाने ज्या दिंडीचा जो दिंडीपणा होता, जो एक आनंद होता, तो एक वेगळा आनंद होता. एक कीर्तन न करणारा, प्रवचन न करणारा एक भजनानंदी आमच्यातून हरपला गेला. त्याचं आम्हाला सर्वांनाच दुःख आहे. त्यांच्या मुलांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं याचं त्यांना दुःख आहे. आणि आपल्या सर्व समाजामध्ये आज प्रत्येकाशी मिळून जुळून वागणारे, आज यांना सर्वांना जवळ घेऊन आज मिळून परमार्थ करणारे एक प्रेमळ व्यक्तिमत्व 5 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याच्या आड गेलं. पण ते गेल्यानंतर त्यांची मूर्ती, मी कीर्तनामध्ये एक वाक्य कायम सांगतो की सगळ्यांच्याच घरी आपला फोटो लावणं शक्य नाही. एका माणसाने स्वतःच्या आईचे 1000 फोटो छापले आणि 13व्याच्या दिवशी लोकांना वाटायला लागलं लोक स्वतःच्या आईचे लावित नाही तर तुझ्या आईचे कसे फोटो घरात लावणार आहेत. आणि हे साक्षीदार आहे त्या गोष्टीचे. मी म्हटलं लोक त्यांच्या आईचे फोटो लावित नाही, तुझ्या आईचा कसा फोटो लावते. 1000 फोटो वाटले लोकांना. ठीक आहे, मग लोकांनी सुद्धा घेतले, नकार दिला नाही. पण एकाने सुद्धा लावला नसेल. मग प्रत्येकाच्या घरामध्ये आपला फोटो लावणं शक्य नाही, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये मात्र आपण आपली प्रतिमा लोक ठेवू शकतील अशा प्रकारचे कर्म आपण जीवनामध्ये करू शकतो. या ठिकाणी आमच्या शत्रुघ्न महाराजांचं एक अलौकिक कार्य आपण समाजामध्ये पाहिलं. त्यांची मुलं त्यांच्यासारखेच आज्ञाधारक आहेत, जिज्ञासू वृत्तीचे आहेत. फक्त मी परमेश्वराला विनंती करीन की लवकरच मात्र शत्रुघ्न महाराजांची जी काही परंपरा होती काकड्याची
या भजनाची ती त्या मुलांनी पुढे चालवावी बरं का. आमच्या दिंडीमध्ये आम्हाला सगळ्यांना अशी उणीव भासू नये आणि उर्वरित काळामध्ये त्यांनी दिंडी करावी, आळंदीची, पंढरपूरची, त्र्यंबकेश्वरची, आणि लवकरच मात्र वारकरी संप्रदायाची दीक्षा त्यांनी घ्यावी असं आम्हाला वाटतं. ताई सुद्धा प्रेमळ आहेत, चांगले संस्कार त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत, मुलं नातवंड ही सगळी अत्यंत संस्कारी आहेत. असो, एक माझ्याकडून त्यांना भावपूर्ण सुमनांजली समर्पित करतो. उपस्थित टाळकरी वर्गाचं मी आभार व्यक्त करतो. आता हे 2-3 दिवस थोडंसं एक वेगळं वारं चाललं होतं. मला या लोकांनी विचारलं काय चाललंय, म्हटलं काय नाही, घाण साफ करताना अंगावरती कचरा उडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. जो समुद्रामध्ये पोहतो त्यालाच मगरांची भीती असते, तसं मगर माझ्या बरोबर असतो. समजा आज नाही आला समजा मगर, तेव्हा काही चिंता करायची गरज नाही. अनेक लोकांचे फोन आले. माझं कार्य 40 वर्ष झाली अव्याहतपणे चालू आहे, पुढे सुद्धा चालू राहणार आहे. निष्कलंक कार्य करणं हे माझं काम आहे. परंतु जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात त्याचं थोडंसं दुःख होतं. असो, तेव्हा त्याच्याविषयी काही जास्त बोलत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला आज हात जोडून सांगणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा मिळून एक भव्य दिव्य राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह होतोय. आणि तो होतोय गोवेलीच्या चौकामध्ये, टिटवाळ्यापासून फक्त 4.5 किलोमीटर अंतरावर. आणि या सप्ताहाची पूर्ण धुरा जी आहे ती कल्याण तालुक्यावर आहे. याचं अध्यक्षपद आपल्या कल्याण तालुक्याकडे आहे. आणि म्हणून मी आतापर्यंत कधीही कुठल्याच कामासाठी आपल्याकडे पदर पसरला नाही. पण मी आता इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाकडे पदर पसरतो, ते 2 गोष्टीसाठी. एक म्हणजे तुम्ही त्या सप्ताहामध्ये येताना एकटे येऊ नका, तर पूर्ण गावाला घेऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि त्या ठिकाणी आपण सर्वांना आव्हान केलंय की 8 दिवस कुणीच चूल पेटवायची नाही, म्हणजे घरामध्ये कुणी चूल पेटवायची नाही असं आव्हान केलंय. मग किमान आपण तिथं 1 ते 8 दिवस जेऊ, एवढं तरी तुम्ही दान धर्म त्याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि असा हा सप्ताह पार पाडण्यासाठी अफाट मोठा खर्च आहे, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. बोलता बोलता 4-5 महिने निघून गेले, आपल्याकडे फक्त राहिले 2 महिने राहिले, आणि अजून तयारी पाहिजे तशी झालेली नाही. आपल्या कल्याण तालुक्याचं कुठंतरी मात्र बरं का नाव या संपूर्ण भारतामध्ये जावं, जगामध्ये जावं. हा सप्ताह कुणी केला तर कल्याण तालुक्याने केला असं लोकांनी म्हणावं. म्हणून माझी आपल्यासमोर विनंती आहे की मी आतापर्यंत कधीही तुमच्यासमोर कोणत्या गोष्टीसाठी पदर पसरला नाही, हात पसरला नाही. पण या सप्ताहासाठी भरभरून द्या, परमेश्वर तुम्हाला भरपूर देईल. आणि या सप्ताहामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घ्या. विशेष विनंती आहे माझी वारकरी संप्रदायातील मंडळीला, तुम्ही तुमच्यातला काही मतभेद असेल, गुरु परंपरा, संप्रदाय परंपरा, या सगळ्या परंपरा बाजूला ठेवायच्या. आणि माझ्या वारकरी संप्रदायाचं कार्य माझ्या कल्याण तालुक्यात होतं, म्हणून तुम्ही भरभरून त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. सर्व दिंड्या, सर्व माळकरी, सगळ्या गुरु परंपरा एका प्रवाहामध्ये याव्या, याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि संकल्प करणारा जरी मी असेल तरी हा संकल्प पूर्ण करण्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. 1 रुपया तुम्ही वारिंगे महाराजाला देऊ नका. जे द्यायचं ते कल्याण तालुक्यातल्या मंडळीकडे द्या. आणि त्या ठिकाणी दिल्यानंतर रीतसर पावती घ्या, अन्नदानाची पावती घ्या, आणि जे काही द्यायचं असेल त्याची पावती घ्या. कार्यक्रमाचं स्वरूप भरपूर मोठं आहे. तुम्ही आता तालुक्यातल्या टाळकऱ्यांना आवाहन करा. तालुक्यातल्या बबलू, मी तुलाही सांगतो, तू माझा आहेस. भास्कर महाराजांनी तर मला आश्वासन दिलंय की माझ्याकडे 2000 मुलं आहेत, आणि ती 2000 मुलं म्हणजे 2000 मुलं 5-5 हजार रुपये देणार आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचा जो खर्चाचा भार आहे तो त्या ठिकाणी आपण देऊ शकता. सगळ्यांचं बाहेर आपण मोठी स्क्रीन लावणार आहे, देणगी देणाऱ्यांची सुद्धा त्याच्यावरती नावं सुरू राहणार आहेत. त्या ठिकाणी आरोग्य सेवा आहे, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची सेवा आहे. आणि पहिल्या दिवशीचा दिंडी सोहळा अत्यंत भव्य आहे. टिटवाळा ते कार्यक्रम स्थळापर्यंत असा 4 किलोमीटरचा तो दिंडी सोहळा आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्ञानोबारायांचे अश्व, आपण पालखी सोहळ्यामध्ये जे ज्ञानोबारायांचे अश्व पाहतो त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो. दीप उत्सवाच्या दिवशी अनेक साधू संत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा अशा प्रकारचा सोहळा पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. 21 तारखेला त्याची बैठक लावलेली आहे टिटवाळा विठ्ठल मंदिरामध्ये. तेव्हा मला वेळ नव्हता, मला टाईम नव्हता, मी डॉक्टरकडे गेलतो, माझ्या बायकोला बरं नव्हतं. ही कारणं आता बस झाली, 6 महिने आम्ही ऐकतो. तेव्हा सर्वांनी बरं का, सोदरपाडच्या मंडळीला माझी विनंती आहे, नानकरच्या मंडळीला विनंती आहे, आटाळी, वडवली सगळ्यांना माझी विनंती आहे, आंबिवलीची मंडळी बसलेली, अंबादास महाराज तुम्ही सुद्धा या. आणि जेवढे महाराज आहेत
ते सगळे महाराज त्या सप्ताहामध्ये मला फेटे बांधून समोर बसलेले दिसले पाहिजे, म्हणजे मी जगाला सांगेन की माझ्या कोकणामध्ये किती कीर्तनकार आहे बघा. आणि म्हणून ही सगळी तळमळ मला याच्यासाठी लागलेली आहे की याच्यातून काही बाबा झालं साध्य तर ते मला मिळणार आहे असं काही नाही. तर अशा प्रकारचे कार्यक्रम हे संपूर्ण आपल्या कोकणामध्ये करून समस्त वारकरी संप्रदाय संघटित करण्याचा आपला प्रयत्न आहे. असो, तेव्हा 21 तारखेची बैठक दुपारी 4 वाजता आहे, पण मी आता आवाहन करतो 3:30 वाजता सर्वांनी यायचं. 4 वाजता तुम्ही कपडे घालाल, 4:15ला टोपी शोधाल, 4:30ला गाडीला किक मारायला असलं काही करू नका. तर 3:30 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये या आणि प्रत्येकाने माझा सहभाग आहे असं म्हणून सहभाग सर्वांनी दर्शवा. जनार्दन दादांना विनंती करतो, तुम्ही सुद्धा दादा, आपल्या बाबांचं खूप मोठं प्रस्थ कल्याण तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून धुराच खरी आपल्याकडे 100% आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मी विनंती करतो की आपण सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित राहा. 21 तारखेला मोगरे साहेबांना विनंती करीन तुम्ही सुद्धा उपस्थित राहा. 21 तारखेला मागे जे राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो, सतीश दादा तुम्ही पण या. आणि समोर आता एक दानशूर व्यक्तिमत्व दयानंदजी चोरगे यांच्या सौभाग्यवती आमच्या शिष्य आहेत, आमची ताई, तुम्हाला विनंती करतो, तुमच्याकडे खूप मोठा वाटा येणार आहे आणि तुम्ही द्याल. हे सगळ्यांसमोर तुम्ही काही सांगू नका, आम्ही हक्काने तुमच्याकडे मागू, पण तुम्ही 21 तारखेच्या मीटिंगला मात्र त्या ठिकाणी पाहिजे. वीरेनला सोबत घेऊन या, तुम्ही सोबत या आणि या सप्ताहाचं आव्हान तुम्ही सुद्धा करा सर्वांना, कारण तुम्ही सुद्धा या सप्ताहाच्या मंडळातले एक सदस्य आहेत असं मला माधव महाराजांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आज या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.